नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग न्यूज या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण मेडिकल सर्जिकल नर्सिंग 1 जेएनएम सेकंडरी 8 ऑक्टोबर 2024चा क्वेश्चन पेपर बघणार आहोत, मराठी आणि इंग्लिशमध्ये पण। ठीक आहे, तर व्हिडिओला सुरू करण्याआधी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। काही क्वेश्चन असल्यास कमेंट करा आणि ज्यांनी माझ्या लाईव्ह बघितलं नाही ते माझे लाईव्ह सेशन बघून या। ओके, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। इंग्लिश मराठी दोन्ही याच्यात होणार आहे आजचा व्हिडिओ। तर पहिला आहे योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा। त्यात पहिला आहे नर्सिंग प्रोसेसमधील डॅश डॅश ही पायरी पहिली पायरी आहे, तरी ते येणार समस्या शोधून काढणे। ठीक आहे, तर येईन पहिल्या यात। दुसरं बघा, गिळण्यास त्रास होतो त्यास डॅश डॅश म्हणतात, तर इथे पण येणार डिस्फेजिया। तिसरं बघा, ऑस्टिओमॅलेसिया जीवनसत्व डॅश डॅश कमतरतेमुळे होते, तर इथे येणार ड। ठीक आहे, तसंच चौथं बघा, चौथं हायड्रोनेफ्रोसिस म्हणजे रिनल पेल्विस प्रसरण। ठीक आहे, यात येणार। तसंच पाचवं बघा, पाचवा असायटिस ही स्थिती डॅश डॅशमध्ये द्रव तयार झाल्याने होतो, तर त्यात येणार पेरोनियटल कॅव्हिटी। तर ह्या झाल्या आपल्या रिकामी जागा। नेक्स्ट बघा, जोळा लावायचे। अगटमध्ये बघा, जिंजिवायटिस पहिला आहे, त्याला कुठली जोडी लागणार? हिरड्याचा 10। जिंजिवायटिस म्हणजे हिरड्याचा 10 होतो, ड येणार। ठीक आहे, पहिल्या याच्यात। दुसरं बघा, अल्सरेटिव्ह कोलायटिस, तर त्याला आतड येणार, येणार। ठीक आहे, तसंच तिसरं बघा, गाऊटला येणार, युरिन चयापचय बिघाड। तसंच चौथं बघा, हेमॅटेमेसिस, तर याला येणार, उलटीमध्ये रक्त। तसंच कॉक्स, तर याला क्षयरोग येणार। ठीक आहे, हे झालं आपल्या जोळ्या। त्यानंतर चुकी बरोबर बघूया। खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा। त्यात पहिलं बघा, बॅकग्राऊंड व्हॉइसला लक्ष देऊ नका, त्यात माझ्या हातात नाही आहे। ओके, पेपरवर लक्ष द्या। पहिला आहे सिलिकोसिस हा आजार पाथरवट कुंभार यांना होतो, तर हे बरोबर आहे। ओके, खालीलपैकी आन्सर दिलेले आहे, तर तुम्ही तिथले उदाहरण किंवा एक्सप्लेनेशन जरूर वाचा। ठीक आहे, आणि खाली इंग्लिशमध्ये पण दिलेलं आहे। दुसरं बघा, कोलॅप्स ऑफ द लंग लाच इम्पिझिंग म्हणतात, तर हे चूक आहे। तसंच तिसरं बघा, संधिवात हा ऑटोइम्युनो आजार आहे, बरोबर आहे। तसेच ॲब्सोट सिरिंज ही आतड्याने धुण्याकरता वापरतात, तर बरोबर आहे। लघवीत रक्त येणे म्हणजे मलेना होय, तर हे चूक आहे। ठीक आहे, चला क्वेश्चन बघूया कुठले आलेले आहे। टिपा लिहामध्ये बघा, फक्त कुठलेही 4 लिहायचे आहे, 5-5 मार्काला आहे। ठीक आहे,
त्यात विचारलेलं आहे रक्त संक्रमणाची परिचारिकेच्या भूमिका. ठीक आहे, जे रक्त ब्लड वगैरे देतो त्याच्यात परिचारिकेच्या भूमिका लिहायच्या काय आहे तर ते. तसंच बघा हायपोव्हॉलॅमिक शॉक ते लिहायचं तुम्हाला. क आहे वृद्ध अवस्थेतील आरोग्य तक्रारी आणि ड आहे ग्लास्को कोमा स्केल. ते ग्लायकोस्कोमा सेल आहे हे ते लिहू शकता तुम्ही GCS. ठीक आहे, तसंच ई बघा डिजिटलायसिस ते लिहू शकता. तसंच फरक दिलेले आहे 2, गॅस्ट्रिक अल्सर्स आणि ड्युओडेनल अल्सर्स, टाईप 1 मधुमेह आणि मेलायटिस, टाईप 2 मधुमेह मेलायटिस. तर हे IMP आहे, दोन्ही करून चला. हे IMP क्वेश्चन आहे कारण की खूप क्वेश्चन पेपरला विचारलेलं आहे त्यामुळे. तसंच प्रश्न 4 बघा, श्रीमती शैलाबाई आहे वय एक मिनिट. प्रश्न 4 बघा, वयाचं वाचून गेला. ठीक आहे, मी वाचून दाखवते. श्रीमती शैलाबाई व 55 यांनी स्त्री वैद्यकीय कक्षामध्ये दाखल केलेले आहे. त्यांचे रोगनिदान उच्च रक्तदाब व छातीत दुखत असल्यास केले आहे. खाली प्रश्नाची उत्तर लिहा. त्यात उच्च रक्तदाबाची व्याख्या लिहायची, 2 मार्काची. उच्च रक्तदाब कारणीमीमांस लिहायचे, 3 मार्काचं आहे. श्रीमती शैलाबाई यांच्या कोणकोणत्या तपासण्या कराल ते लिहायचं. श्रीमती शैलाबाई यांच्या वैद्यकीय उपचाराबद्दल सविस्तर लिहायचं आहे. तसंच श्रीमती शैलाबाई आहाराविषयक व आरोग्यविषयक सल्ला द्यायचा आहे, तर हे पण लिहायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, तसंच बघा सौ राधिका, हे बघा प्रश्न 4 आहे ना हा, तर याच्यात किंवा वगैरे दिलेलं असतं, तर तुम्हाला वरचेच कुठलेही एकच लिहायचं आहे. म्हणजे वरचेच क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहे किंवा खालच्याच, कुणीही अधेमध्ये न घालता. ठीक आहे, खूप लोकांना कन्फ्युजन असते की वरचे 4 लिहायचे खालचे 2 लिहायचे. वरचे 4 लिहिले तर खालचे 2 लिहू शकतो. आता असं बिलकुल नाही आहे, तुम्हाला किंवा दिलेलं आहे स्पेसिफिक्स वर्ड हा लक्षात ठेवा. आता वरचा क्वेश्चन पेपर सोडवा, या खालचा क्वेश्चन. ठीक आहे, तसंच बघा सौ राधिका 35 वर्षीय शल्य विभागात कक्षाच्या उजव्या बाजूच्या पोटदुखीमुळे दाखल आहे. तपासणीनंतर त्यांना तीव्र पोटदुखी असे रोग निदान केले आहे व त्यांना तात्काळ शस्त्रक्रियेसाठी सल्ला दिलेला आहे. खाली प्रश्नाची उत्तर लिहा. तीव्र पोटदुखीची कारणे लिहायची आहे तुम्हाला. 4 मार्काला तीव्र पोटदुखीचे चिन्हे, लक्षणे, तसेच तपासण्या, तसेच वैद्यकीय सल्ला आणि परिचर्या लिहायचे आहे. तर हे झालं आपला क्वेश्चन 4. क्वेश्चन 5 बघा, खालील प्रश्नाची उत्तर लिहा. ॲक्च्युली क्वेश्चन 5 सगळ्याच ह्याच्यात इझिली विचारला जातो. ठीक आहे, ड्रगची व्याख्या लिहायची आहे तुम्हाला आणि ॲडमिनिस्ट्रेशन करायचे वेगवेगळे मार्ग लिहायचे, म्हणजे ॲडमिशन करायचे वेगवेगळे मार्ग लिहायचे. तसंच दुसरं बघा, मेडिकल सर्जिकल इमर्जन्सीमध्ये परिचारिकेच्या भूमिका लिहायची आहे तुम्हाला आणि कोणत्याही औषधाच्या प्रशासनामध्ये परिचारिकेचा जबाबदार लिहायचा. हा झाला मराठीत पेपर. ज्यांना इंग्लिशमध्ये लागत असेल तर खाली स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, ओके. हा इंग्लिशमध्ये पेपर आहे, 8 ऑक्टोबर तोच आहे. ठीक आहे, तुम्हाला समजावून देण्याची गरज आहे का? ठीक आहे, मी तुम्हाला आन्सर देऊन देते. त्यात पहिला आहे द फर्स्ट स्टेप ऑफ नर्सिंग प्रोसेस इज, तर इथं असेसमेंट येणार. ठीक आहे, तसंच दुसरा डिफिकल्टी ऑफ सॉल्विंग इन द टर्मेट ॲज, तर इथे डिस्फेजिया आहे. ठीक आहे, तसेच ऑस्टोमायलेसिया इज द कॉज बाय डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन D येणार. ओके, तसंच
हायड्रोफ्लोरेसेन्स मीन्स म्हणजे डायल्युटेशन ऑफ रेनल. ओके. तसंच 5वं बघा, ascites इज द कलेक्शन ऑफ फ्लूइड इन द. तर इथे पेरिटोनल कॅव्हिटी येणार. ठीक आहे, तर लक्षात ठेवा ए येणार 5व्या याच्यात. ठीक आहे. मी तुम्हाला इथलं जास्त सांगणार नाही, फक्त तुम्ही जे इंग्लिशमध्ये आहे त्याने स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा पेपर लिहून घ्या. ॲक्च्युली टेलिग्राम चॅनलला मी ऑलरेडी अपलोड केलेलं आहे. तर जोड्या लावून सांगून देते. पहिल्या याला ड येणार. ठीक आहे, डी. कुठे गेलं डी? ठीक आहे. दुसऱ्या येणार ए येणार. तिसऱ्या येणार ई येणार. चौथ्या याला बी येणार आणि 5व्या येणार सी येणार. ओके, लक्षात ठेवा. परत एकदा सांगते. पहिल्याला डी, दुसऱ्याला ए, तिसऱ्याला ई, चौथ्याला बी आणि 5व्याला सी. ठीक आहे. त्याच्याच बघा, ज्यांना समजलं नसेल त्यांना स्क्रीनशॉट काढून घेऊन घ्या, जी नंतर लिहून काढा. ठीक आहे. ट्रू अँड फॉल्स बघून घ्या. स्क्रीनशॉट काढू शकता, पण मी चुकी बरोबर सांगून देते. पहिलं बरोबर आहे. ठीक आहे, पहिलं बरोबर आहे. पहिलं ट्रू आहे, नंतर फॉल्स आहे, नंतर ट्रू आहे आणि नंतर फॉल्स आहे. तर हे झालं आपलं ट्रू की फॉल्स. हे बघा, माझं मराठीत म्हणजे मी मराठीत व्हिडिओ बनवते, म्हणजे मी तुम्हाला एकदम क्लिअरली इंग्लिशमध्ये एवढा व्हिडिओ क्लिअरली नाही सांगणार आहे ते इंग्लिशमध्ये, कारण की हे मराठी चॅनल आहे. तर मी मराठीच व्हिडिओमध्ये, पण खूप लोकांचं असं म्हणणं होतं की इंग्लिशमध्ये द्या. तर मी तुम्हाला मराठीसोबत इंग्लिशमध्ये आन्सर देणार आहे. ओके, बस. क्वेश्चन पेपर बघून घ्या कसं प्रकार आलं आहे. कुठलेही राईट ऑफ द शॉर्ट नोट्स लिहायचे. रोल ऑफ द नर्सिंग इन द ब्लड ट्रान्सफ्युजन, हायपोक्लेमिया, शॉक, हेल्थ प्रॉब्लेम्स ऑफ द ओल्ड एज, ग्लायकोमा स्केल, डिजिटलायटिस आणि कोलसामी केअर. तर क्वेश्चन 2 आहे. क्वेश्चन 3 बघा, डिफरन्स बिटवीन गॅस्ट्रिक अल्सर अँड ड्युओडेनल अल्सर. बी बघा, टाईप 1 डायबिटीस आणि टाईप 2 डायबिटीस आहे. तसंच प्रश्न 4 बघा, डिफाईन्ड हायपरटेन्शन म्हणजे वाक्य लिहायचं आहे. लिस्ट ऑफ द इटोलॉजिकल फॅक्टर ऑफ हायपरटेन्शन. तसंच 3 बघा, राईट द इन्व्हेस्टिगेशन कॅरीड आउट इन सच अ केस. इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे तुम्हाला. तसेच राईट मेडिकल मॅनेजमेंट ऑफ मिसेस शैलाबाई. तसंच ई बघा, व्हॉट डाईट विल यू ॲडवाईज अँड व्हॉट हेल्थ एज्युकेशन विल यू गिव टू हर. तर ठीक आहे. तर प्रश्न 4 आहे. ऑरमध्ये दिलेला आहे बघा, राईट कॉजेस ऑफ द ॲक्यूट ॲब्डोमिनल पेन. तसंच राईट सिंग्स अँड सिम्स्टम्स ऑफ द ॲक्यूट ॲब्डोमिनल पेन. तसंच इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे तुम्हाला. आणि तसंच सर्जिकल अँड नर्सिंग मॅनेजमेंट पण करायचं आहे. तर हा झाला प्रश्न 4. तसंच प्रश्न 5 बघा, स्क्रीनशॉट काढून घ्या. हा इंग्लिशमध्ये, ज्याला इंग्लिशमध्ये हवा आहे. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. डिफाईन ड्रग्स अँड व्हॉट आर द टिपिकल रूट्स ऑफ ड्रग्स. ठीक आहे. तसंच ॲडमिनिस्ट्रेशन. तसंच राईट द नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी इन एनी ड्रग्स ॲडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे. रोल ऑफ द नर्स इन मेडिकल अँड सर्जिकल एमर्जन्सी. तर हा झाला आपल्या इंग्लिशमध्ये पेपर. त्याच्यानंतर आपण मराठीत आणि इंग्लिशमध्ये आन्सर बघूया. तर आन्सर तुम्ही वाचून घ्या. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. मी तुम्हाला पूर्ण पेपर वाचून नाही दाखवणार, म्हणजे पेपर वाचून दाखवला, आन्सर काही वाचून दाखवणार नाही आहो. तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. हे रिकामी जागेचं आहे. प्रश्न पहिला तर वाचून घ्या. ठीक आहे.
एका ह्याच्यात स्क्रीनशॉट काढा किंवा वाचून घ्या. तसंच योग्य जोड्या लावा, स्क्रीनशॉट काढा. तसंच ट्रू की फॉल्स, ट्रू की फॉल्सचे जे स्पष्टीकरण दिलेलं आहे ते वाचून घ्या. बरोबर काय चूक काय ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. स्क्रीनशॉट काढा, स्क्रीनशॉट काढा, स्क्रीनशॉट, स्क्रीनशॉट, स्क्रीनशॉट. ओके, तर हे झालं आपलं MCQ. इंग्लिशमध्ये पण दिलेलं आहे, इंग्लिशवाल्यांना पण स्क्रीनशॉट काढू शकता. ठीक आहे. क्वेश्चन नंबर आहे रिकाम्या जागा बरं. फॉलोइंग द ब्लँक्स. इंग्लिशमध्ये ज्यांना आन्सर पाहिजे असेल, इंग्लिशमध्ये ज्यांना आन्सर पाहिजे असेल त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. ह्याच्यानंतर आता असंच क्वेश्चन पेपर देणार, इंग्लिश आणि मराठी दोन्हीही लँग्वेजमध्ये अवेलेबल असणार. स्क्रीनशॉट काढा. मॅच द फॉलोइंग. तसेच ट्रू अँड फॉल्स बघून घ्या, एक्सप्लेनेशन दिलेले आहे ते वाचू शकता. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या, स्क्रीनशॉट काढा, स्क्रीनशॉट. तसंच क्वेश्चन नंबर 2 आहे हा. क्वेश्चन वाचत चला. हा अलतभलत काही लिहून नको ठेवायला. ठीक आहे. रोल ऑफ द नर्सिंग ब्लड ट्रान्सफ्यूजन, रक्त संक्रमणामध्ये परिचारिकाच्या भूमिका. आन्सर दिलेला आहे, कुठलेही 4च लिहायचे. ठीक आहे. म्हणजे प्रश्न कुठलेही 4च लिहायचे. क्वेश्चन दुसऱ्यामधले. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या, स्क्रीनशॉट. तसंच त्याच्यातलं क्वेश्चन दुसऱ्यामधलं दुसरं क्वेश्चन हायपोव्होलेमिक शॉक, व्होलेमिक शॉक. स्क्रीनशॉट काढा, स्क्रीनशॉट, स्क्रीनशॉट, स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. दुसऱ्यातला तिसरा क्वेश्चन आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. वृद्धावस्थेतील आरोग्य समस्या. स्क्रीनशॉट काढा, स्क्रीनशॉट, स्क्रीनशॉट. तसंच दुसऱ्यातलं चौथं ग्लायकोमा स्केल कसं असते ते बघून घ्या. हा पुस्तकात दिलं असेल तर पुस्तकातली खूप इझी लँग्वेज आहे, तर तिथलं पण बघू शकता. हे पण एकदम शॉर्टमध्ये दिलेलं आहे पण इझी आहे. ठीक आहे. डोळे उघडण्याची प्रक्रिया, शब्दाची प्रक्रिया आणि हालचालीची प्रक्रिया. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढा, स्क्रीनशॉट. त्याच्यातलं क्वेश्चन दुसऱ्या मधलंच 5वं आहे, डिजिटलायटिस काय असते बघून. हृदयाच्या कार्यक्षमतेसाठी वापरण्यात येणारी औषधे असते. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या, स्क्रीनशॉट, स्क्रीनशॉट, स्क्रीनशॉट. तसंच 5वं दिलं आहे कोलोस्टॉमी केअर. स्क्रीनशॉट काढून घ्या, स्क्रीनशॉट काढा, स्क्रीनशॉट. आणि हो, जर कोणाला व्हिडिओ क्लिअर नसेल दिसत तर व्हिडिओ HD मध्ये बघा. ठीक आहे. HD आणि SD दोन्हीमध्ये अवेलेबल आहे, पण तरी पण HD मध्ये बघा. क्वेश्चन दुसरा आहे, इंग्लिशमध्ये दिलेला आहे, ट्रान्सलेट करून तर तुम्ही लिहू शकता इंग्लिशवाले. क्वेश्चन नंबर 2 शॉर्ट नोट्स आहे. ठीक आहे. any 4 लिहायचे आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. रोल ऑफ द नर्सिंग ब्लड ट्रान्सफ्यूजन. स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याच्यातलं क्वेश्चन नंबर 2 मधलंच 2 क्वेश्चन. हायपोव्होलेमिक शॉक, हायपोव्होलेमिक शॉक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. तसंच तिसरा क्वेश्चन बघा, म्हणजे क्वेश्चन नंबर 2 मधलाच तिसरा, हेल्थ प्रॉब्लेम ऑफ द ओल्ड एज. स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट,
तसेच डी, क्वेश्चन नंबर डी ग्लायकोमा स्केल आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट काढा, स्क्रीनशॉट किंवा व्हिडिओ पॉज करून पण बघू शकता. सिजिलायटिस ई क्वेश्चन दुसऱ्यामधला आहे. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. चौथा आहे, स्क्रीनशॉट काढलाय काय. तसेच पाचवा बघा, कोलोस्टॉमी केअर, स्क्रीनशॉट काढा. प्रश्न वाचत चला. तिसरा बघू खालीलप्रमाणे. क्वेश्चन नंबर 3 आहे. क्वेश्चन नंबर 3 मधला हे डिफरन्स बिटवीन्स आहे. हा मी अशा प्रकारे दिलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे डिफरन्स बिटवीन कशा लिहू शकता तुम्ही. ठीक आहे, इंग्लिशमध्ये पण दिलेलं आहे आन्सर. स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट. हे बघा, गॅस्ट्रिक अल्सर आणि डिओडेनल अल्सर फरक स्पष्ट करायचा आहे. इथे गॅस्ट्रिक अल्सर दिलेलं आहे आणि इथे डिओडेनल अल्सर दिलेलं आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढा. तसंच त्याच्यातलंच दुसरं बघा, तिसऱ्यामधलं डायबेटिक पहिलं आणि डायबेटिक 2, स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट काढून घ्या. डिफरन्स बिटवीन आहे लक्षात ठेवा. हा ते डायबेटिक 1चं होतं, हे डायबेटिक 2चं. डिफरन्स बिटवीन आहे लक्षात ठेवा. हा कन्फ्यूज होऊ नका. क्वेश्चन नंबर 3चं स्क्रीनशॉट काढून घ्या. मी बॉक्स नाही काढलेलं आहे, मी डायरेक्ट असं सेपरेटमध्ये दिलेलं आहे कारण की मला सेपरेटच मस्त समजतं. इंग्लिशमध्ये पण दिलं आहे डिफरन्स बिटवीन. स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट काढा. हा स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट. डिओडेनल अल्सरचं पण दिलेलं आहे. हे बघा, डिफरन्स बिटवीनचे लक्षात ठेवा. ठीक आहे, तसंच क्वेश्चन तिसऱ्यामधलं दुसरं डिफरन्स बिटवीन आहे डायबेटीस 1. स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, डायबेटिक 2 त्याच्यातलंच डिफरन्स बिटवीन. स्क्रीनशॉट काढून घ्या. प्रश्न चौथा आहे, ए आणि बीचं दिलेलं आहे. स्क्रीनशॉट काढा पटापट. हायपरटेन्शन म्हणजे काय लिहून घ्या. तसंच हायपरटेन्शनचे कारणीभूत घटक, स्क्रीनशॉट काढा. ठीक आहे, हे हायपरटेन्शनचं आहे. तसंच सी बघा, क्वेश्चन नंबर 3 चौथ्यातलं. या प्रकरणात कोणत्या तपासण्या करतात. उत्तर म्हणजे हायपरटेन्शनमध्ये कुठल्या तपासण्या करतात ते बघून घ्या. रक्तदाब तपासणी, ECG, चेस्ट एक्सरे, किडनी फंक्शन टेस्ट, युरिन ॲल्ब्युमिन तपासणी. तसंच डी बघा, चौथं आहे त्याच्यातलंच वैद्यकीय उपचार आहे. लिहून घ्या. स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट काढा. स्क्रीनशॉट. त्याच्यातलंच ई बघा, कोणता आहार आणि आरोग्य शिक्षण द्याल. स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट काढा. ठीक आहे, तर प्रश्न चौथा आहे ऑरमधला राधिका. ॲक्यूट ॲब्डोमिनल पेनचं आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, तसंच प्रश्न चौथ्यातलं ऑरमधलं दुसरं क्वेश्चन. स्क्रीनशॉट काढा. क्वेश्चन वाचत चला. हा तुम्हाला समजताना व्हिडिओ माझा काही समजत नसल्यास कमेंट वगैरे करून सांगा. हा सी काय तपासण्या करतात ते.
तपासण्यात यायचं आहे. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट काढा. तसंच वैद्यकीय शस्त्रक्रिया व परिचय व्यवस्थापन दिलेलं आहे खाली, स्क्रीनशॉट काढून घ्या. हे शॉर्टमध्ये दिलेलं आहे पण ॲक्युरेट आन्सर आहे. ठीक आहे, एवढं तरी पेपरला लिहिलं तरी तुम्ही पास होऊ शकता. स्क्रीनशॉट काढा आणि तुमच्या मताने काय उदाहरण टाकायचे तिथे. इंग्लिशमध्ये दिलेलं आहे क्वेश्चन 4. इंग्लिशवाल्यांनी क्वेश्चन स्क्रीनशॉट काढून घ्या. क्वेश्चन दिलेलं आहे त्याचंच खाली आन्सर दिलेलं आहे, स्क्रीनशॉट काढा. क्वेश्चन वाचत चला. ठीक आहे, त्याच्यातलंच दुसरं 4थ्यातलं स्क्रीनशॉट काढा. ठीक आहे, त्याच्यातलंच तिसरं क्वेश्चन आहे 4थ्यातलं, स्क्रीनशॉट काढा. इन्व्हेस्टिगेशन. ठीक आहे, 4थ्यातलंच 4थं क्वेश्चन आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. चौथ्यातलंच 5वं क्वेश्चन, स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, और मधलं दिलेलं आहे क्वेश्चन 4मधलं और क्वेश्चन बघून घ्या आणि आन्सर लिहून घ्या. स्क्रीनशॉट काढा. क्वेश्चन 4मधलं सॉरमधलं दुसरं क्वेश्चन बघा, स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याच्यातलं सी क्वेश्चन 14मधलं, स्क्रीनशॉट काढा. ऑरमधलं आहे, लक्षात ठेवा. तसेच त्याच्यातलं 4थं क्वेश्चन ऑरमधलं, स्क्रीनशॉट काढा. क्वेश्चन 5वा आहे. क्वेश्चन वाचत चला. क्वेश्चन वाचल्यानंतरच तुम्हाला समजेल कुठला क्वेश्चन आहे काय. असंच काही लिहू नका. कधी कधी माझ्याकडून गलती होऊ शकते, मी पण गलत क्वेश्चन देऊ शकतो. लिहिण्यात टायपिंग करण्यात चुकी होतं, तर त्यामुळे स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही क्वेश्चन वाचत चला. इथे पण वाचत चला आणि क्वेश्चन जेव्हा तुमचे पेपर राहील, एक्झाम राहील, फायनल बोर्ड राहील, तेव्हा पण आधी क्वेश्चन वाचायचे नीट, त्याच्यानंतरच आन्सर लिहायचं. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. क्वेश्चन 5वा नंबरला पहिल्यामधला आहे. ठीक आहे, त्याचा आन्सर. तसंच दुसरं 5व्यातलं दुसरं क्वेश्चन आहे, लिहून घ्या. स्क्रीनशॉट काढून घ्या. तसंच त्याच्यातलं 5व्यातलं तिसरं क्वेश्चन आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. पटापट स्क्रीनशॉट काढा. ओ सॉरी, मी काय इंग्लिशमध्ये दिला क्वेश्चन नंबर 5 इंग्लिशमध्ये बघा. इंग्लिशवाल्यांनी इंग्लिशमधले क्वेश्चनच्या आन्सरचे स्क्रीनशॉट काढा आणि मराठी क्वेश्चनच्या आन्सरचे स्क्रीनशॉट काढा. ओके, चला स्क्रीनशॉट काढा आणि क्वेश्चन वाचत चला. नेहमी सांगते मी, क्वेश्चन वाचणं खूप गरजेचं आहे. स्क्रीनशॉट 5व्याला पहिला आहे हा क्वेश्चनचा आन्सर. स्क्रीनशॉट. तसंच त्याच्यातलं 5व्यातलं दुसरं आहे क्वेश्चन, स्क्रीनशॉट काढून घ्या. तसेच क्वेश्चन 5मधला तिसरा क्वेश्चन, स्क्रीनशॉट काढून घ्या.
द नर्स इन मेडिकल एंड सर्जिकल इमरजेंसीज. ठीक है. The nursing role emergency is the critical and the high responsibility. Key roles include quick assessment. ठीक है. Assessment the patient vital signs such as respiration, blood pressure and consciousness immediately. Emergency aid, performing CPR, providing oxygen, controlling breathing exactly, keeping emergency supply ready. ठीक है. Ensuring that emergency medication, adrenal injection, atropine and equipment are available. Assist the doctor cooperating with the doctor during emergency treatment. Producer, okay, providing emotional support, giving the physiological support to patient and the families, monitoring patient observation continuously, recording the patient and condition and reporting any change. ठीक है. तसं इन्फेक्शन prevention, maintaining hygiene, usually sterile, incubate and wearing a PPE kit. Pre and post operative care द्यायचे, taking care of the patient before and after surgery, including wound care and vital signs monitoring. Like, share, subscribe and comment नक्की करा. ठीक आहे. तर हा झाला इंग्लिश आणि मराठीमध्ये दोन्ही पेपर. ॲक्च्युअली मला इंग्लिश वाचता येते, तर तेच दाखवत होते. भलेही माझं मराठीत आणि हे बघा, पहिलं मराठीत झालं आहे माझं येणे, त्याच्यानंतर इंग्लिशमध्येच झालेलं आहे. ओके. तरी पण इंग्लिश खूप कधी मला वाचता वगैरे सगळं येतं, फक्त माझं जे प्रोनाऊन्सिएशन आहे ते माझी जीभ जाळ असल्यामुळे थोडं गडबडून जाते. ठीक आहे. तर माझ्या याच्यावर डाऊट नका करत. हां, प्रोनाऊन्सिएशन थोडं माझं चुकीचं निघतं जीभ जाड असल्यामुळे. चला, तर तुमचा क्वेश्चन पेपर मी सॉल्व केलेला आहे. मी तुम्हाला सगळं वाचून दाखवलं असतं, पण माझा व्हिडिओ खूप लॉंग होणार, 1 तासाचा व्हिडिओ होणार हे सगळं वाचणार. तर मी तुम्हाला आन्सर देत आहे, कारण की मला माहीत आहे माझ्या वेळेस कोणीच असं गाईड केलेलं नाही. मी तुम्हाला गाईड करत आहे, तर तुम्ही गायडन्स माझ्याकडून घेऊन घ्या. सध्या जनरल सेकंड इयरवाले लवकरच क्वेश्चन पेपर फायनल बोर्ड एक्झाम खूप जवळ आलेली आहे. तर बेस्ट ऑफ लक. 1 ते 15 दिवसात तुमचे एक्झाम चालू होऊन जाणार आहे. तर लवकर अभ्यास करा. डिसीज वाचा. बेस्ट. प्रत्येकाच्या डिसीजचंच विचारलेलं आहे. डिसीज वाचा, चाइल्ड हेल्थचं वाचा, पिडियाट्रिक नर्सिंग जे तुम्हाला चाइल्ड हेल्थवाली आहे. ठीक आहे. आणि माझे लाईव्ह अटेंड करत चला. व्हिडिओ स्किप न करता बघा. भले तुम्ही 3च्या स्पीडमध्ये बघितलं तरी चालेल, पण व्हिडिओ बघा. आणि हो, मला धन्यवाद, मला कॉंग्रॅच्युलेशन करू शकता, माझं चॅनल मोनेटायझेशन झालेलं आहे. ठीक आहे. चला, खूप धन्यवाद तुमच्या सर्वांचा. माझी बडबड मी इथेच थांबवते. तुम्ही तुमचा अभ्यास वगैरे करा. नेक्स्ट लाईव्ह उद्याला होणार आहे. काही क्वेश्चन असल्यास तुम्ही क्वेश्चन करू शकता. लाईव्हमध्ये येऊन मी तुम्हाला आन्सर देऊ शकते, क्वेश्चनचे आन्सर. आणि हो, मला क्वेश्चन पेपर मागू नका. जर मी तुम्हाला क्वेश्चन पेपर मागितल्यावर माझा व्हिडिओ कोण बघणार, एवढं तर समजायला पाहिजे तुम्हाला लोकांना. आणि पी डी एफ अवेलेबल बिलकुल नाही आहे माझ्याकडे. मी टेलिग्राम चॅनल फक्त तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर देण्यासाठी केलेलं आहे, ना की क्वेश्चन पेपर. ठीक आहे. मी खूप मेहनतीने क्वेश्चन पेपर जमा करते, तुम्ही समजू शकता. एकतर मी जॉब करून क्वेश्चन पेपर सगळे जमा करते, आणि तुम्ही लोक मला फ्रीचे क्वेश्चन पेपर मागतात. हट. व्हिडिओ बघा. व्हिडिओमध्ये क्वेश्चन पेपर दिलेला आहे, त्याचे स्क्रीनशॉट काढा, आता क्वेश्चन लिहा. चला,
भेटूया नेक्स्ट क्वेश्चन. आणि हो, याच्यानंतर मी कुठलंच क्वेश्चन पेपर कोणाला देणार नाही, पण तुम्ही मला गुरुदक्षिणा म्हणून तुमचे झालेले क्वेश्चन पेपर माझ्या टेलिग्राम चॅनलवर देऊ शकता. ओके, गुड बाय, टेक केअर आणि बेस्ट ऑफ लक तुमच्या एक्झामसाठी. बाय.